तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती. तर सर्वात टॉपचं ट्युटोरियल नक्कीच आणलंय आपण, ते म्हणजे सिनेमॅटिक रील्सवर मित्रांनो. तर भरपूर जणांची मला कमेंट होते की दादा यावर नक्कीच एक डिझाईन प्रोव्हाइड कर. ठीक आहे, तर संपूर्ण ती डिझाईन अशी प्रोव्हाइड केली की त्याची पीएडी प्लस तुम्हाला पीएलपी सुद्धा नक्कीच प्रोव्हाइड करून दिली मोबाईल युजरसाठी. ठीक आहे, तर त्यामुळे नक्कीच पीएलपी ओपन करा, नक्की ती डिझाईन तुम्ही बनवा. बाकी एक जिप फाईल क्रिएट केली, जिप फाईलला सांग की पासवर्ड टाकलाय 3 स्टेप मध्ये आपला पासवर्ड, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, तर अशी फाईल आपली आजची डिझाईन आहे मित्रांनो. तर असे मी घेतो मी फोटोशॉप ओपन करून. आता बघू शकता फायनली मित्रांनो मी फोटोशॉप ओपन केलंय. आता आपण ज्या काही डिझाईन वगैरे बनवतोय मित्रांनो, संपूर्ण त्या फोटोशॉपवरच बनवतो. बाकी त्यामुळे मटेरियल संपूर्ण ते एडिट क्वालिटी राहतंय. सेम टू सेम संपूर्ण ते तुम्हाला जी पीएलपी मी प्रोव्हाइड करतो मोबाईल युजरसाठी. ठीक आहे, डीप मध्ये. तर त्यामुळं नक्कीच पीएलपी ओपन करा. बाकी संपूर्ण त्या भारी झालंय, काय विषय नाही. ठीक आहे, बाकी डिझाईन जर बघायला गेलं तर नॉर्मली मी पॉम्पलेट टाईप सुद्धा नक्कीच बनवली. बाकी तुम्ही डिझाईन प्रिंटिंग सुद्धा मारू शकता. साईज आपण याला घेतलेली 10x8 मध्ये. ठीक आहे, आता एक गोष्ट दाखवतोय नॉर्मली. तर साधं तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला भावानो, तो विषय काय होतो माझ्या एक डिटेल तुम्हाला मी नक्कीच सांगतो का आपण कशामध्ये क्रिएट केली. ठीक आहे, आपण काही गोष्टी बनवल्यास पण ते कशा बनवल्या ते नक्की तुम्हाला मी तिथं सांगत होतो व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, तुम्हाला नक्कीच गोष्टी एक शिकायला भेटेल. तर अशाने आपण इथं लेअर आता हाईड करून घेतो. ठीक आहे, हे बघू शकता तुम्ही या टाईप मध्ये. तर अशा मी इथं लेअर हाईड करून घेतो या टाईप मध्ये. इथं बघू शकता भरपूर अशा आपण लेअर वगैरे संपूर्ण इथे ऍड केलंय, ऍड करण्याचा प्रयत्न पण केलाय. ठीक आहे, बाकी इथं असे पण नक्कीच इथं सर्व ऍड करून घेतो. आता मेन मुद्दा आला भावना, सर्वात मेन मुद्दा साईज. ठीक आहे, हीच गोष्ट तुम्हाला मी नक्कीच फोटोशॉप वाल्यासाठी पण सांगणार, बाकी मोबाईल युजरसाठी नक्कीच सुद्धा सांगणार. ठीक आहे, आता मित्रांनो इथं बघू शकता इमेज मध्ये तो इमेज साईज मध्ये जातो. ठीक आहे, हा झाला तुमचा फोटोशॉपचा पॅनल. ठीक आहे, इथे इंचेस करून घेतो. ठीक आहे, हा झाला तुमचा फोटोशॉपचा पॅनल. तर तुम्ही मित्रांनो मोबाईल मध्ये आल्यानंतर तुम्हाला नॉर्मल रेटिओ साईज तुम्हाला क्रिएट करायची राहते, ती म्हणजे आपली कस्टम ऑलरेडी. ठीक आहे, कस्टम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इमेज साईज क्रिएट करायची ते म्हणजे 8x10. डायरेक्ट 8x10 टाकलं नक्की तुमची साईज क्रिएट होणार प्रॉपर. जर तुम्हाला ती इंचेस टू पिक्सल पाहिजे असेल, नक्कीच क्रोमला जा, वेबसाईटला इंचेस टू पिक्सल करा. इंचेस मध्ये टाकल्यानंतर तुम्हाला पिक्सल नक्कीच बघायला भेटणार आहे. मी तुम्हाला प्रत्येक ट्युटोरियल मध्ये सांगत चाललो, कारण जसं प्रत्येक टाइमला वेगवेगळे पब्लिक व्हिडिओ बघत राहते, त्यामुळे त्या दृष्टिकोनातून मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आता इथं आपण समजा वरती 8 टाकलं 10 टाकलं, साईज इंचेस ठेवली, रेझोल्युशन 300 ठेवले. बाकी सेम मायना तुम्हाला 2च मायना फक्त मोबाईल मध्ये टाकायचा 8x10. बाकी तो ओके म्हणतो. ठीक आहे, आपली फोटोच्या मध्ये झाली साईज क्रिएट 8x10. सगळ्यात मेन मुद्दा आपण कलर फिल मारलाय, हा कलर फिल. आता मेन मुद्दा मित्रांनो यावर एक ट्युटोरियल आणणार आपण. तर मेन डार्क थोडे असे लो क्वालिटीचे एकदम प्रॉपर असे कलर तुम्ही मोबाईल युजरसाठी कसे मारू शकता. म्हणजे जसं की बघायला गेलं तर इथं मी डबल टॅप करतो, हा आपला फोटोशॉप मध्ये कलरचा मायना राहतो. तर संपूर्ण हा कलरचा मायनस एक तुम्हाला कोड पण बघायला भेटतो. ठीक आहे, जो आपण कोड यूज केलाय. संपूर्ण कोड अवेलेबल करून तुम्ही नक्कीच मोबाईल मध्ये कसं करू शकता त्यावर मी स्पेशल नक्कीच ट्युटोरियल आणणार आहे पिक्सल ॲप साठी. मी तर नक्की मला कमेंट करा, तुम्हाला परत कलरची काहीच अडचण नाही. ठीक आहे, कोणत्या ठिकाणी कोणता कलर कशा टाईप मध्ये वापरला पाहिजे आणि कोणता यूज केला पाहिजे. ठीक आहे, तर अशा नॉर्मली आपण हा ब्ल्यू कलर घेतला, नॉर्मली पिंक टाईप, बाकी डार्क मध्ये. आणि त्यावर सर्वात मेन मुद्दा म्हणजे आपण एडिटिंगचं एक नॉर्मली असं बॅकग्राऊंड उचललंय पिंटरेस्ट वरून. आणि नॉर्मली त्याची ऑपेसिटी जी आहे ती आपण 21 ठेवली. ठीक आहे, त्याला स्क्रीन केलंय. आणि त्यावर आपण नॉर्मली इथं असं सॉफ्ट ब्रश मारलाय. आता हे तुम्ही पिक्सल ॲप मध्ये नक्कीच करू शकता, सॉफ्ट ब्रश सुद्धा त्या मदतीच्या साह्याने. बाकी ते तुम्हाला सांगतो. तर त्यानंतर आपण इथं शेप मारले. ठीक आहे, आता जसं की पिक्सल ॲप मध्ये रेक्टँगल तुम्ही करून आता कसं आहे मित्रांनो, जर मोबाईलचं सांगायला गेलं, फोटोशॉपचं सांगायला गेलं तर व्हिडिओ आपला भरपूर मोठा होऊन जातो. तुम्हाला एक डिटेल नक्कीच सांगतो. ठीक आहे, बाकी हे बघू शकता असे इथून आता खाली आपण एक रेक्टँगल मारलाय, इथं व्हाईट परत रेक्टँगल मारलाय, बाकी सिनेमॅटिक नाव टाकले. ठीक आहे, हे काही तुम्हाला चेंज नाही करायचं. मी ऑलरेडी सेम टू सेम एवढी बॅकग्राऊंड तुम्हाला डायरेक्ट प्रोव्हाइड केलंय. बाकी इथं बघू शकता इथं वगैरे नाव पण टाकलंय, ते नाव तुम्ही नक्कीच चेंज करू शकता. बाकी इथं असे जे आपले शूटचे जे नेम आहे ते सुद्धा तुम्हाला नक्कीच इरिटेबल दिलंय टॉपिंग स्पॉट मध्ये. बाकी ते ट्रायंगल सुद्धा ऑन करून घेतो, तुम्हाला ट्रायंगल पण देऊन टाकले. बाकी असे मी 2 नाव टाकले आपण इथं. ठीक आहे, आणि गिम्बलचा आपण नॉर्मली फोटो पण टॉपचा उचललाय. ठीक आहे, या टाईप मध्ये
हे बघू शकता तुम्ही, ठीक आहे. अशापर्यंत बाकी ते इथं ऍड करून घेतो. आता हा सर्कल सुद्धा तुम्हाला मी प्रोव्हाइड केलाय, ठीक आहे. नक्की तुम्ही ते चेंज आउट करू शकता तुम्हाला वाटलं तसं. बाकी याच्यात तुम्हाला फक्त हे जे नाव टाकले खाली हे चेंज आउट बघायला भेटेल तुम्हाला. हे इरिटेबल भेटेल, हे पण इरिटेबल. वरचं जे नाव आहे ते पण सुद्धा तुम्हाला इरिटेबल भेटेल, ठीक आहे. लास्टला आपण नॉर्मल कर्व मारला. तर अशी फायनल एकदम नॉर्मल डिझाईन केली भावनो, लय काय एकदम ऍक्टिव्ह वाटते, ठीक आहे, पॉम्पलेट टाईप मध्ये. तर संपूर्ण त्या नक्कीच PLP ओपन करून नक्कीच बनवा. बाकी जर काय अडचण वगैरे आली तर नक्की मला इंस्टाग्रामला तुम्ही DM करा, ठीक आहे. तर त्यावरही फायनल नक्की ट्युटोरियल आणेल. बाकी अजून वेगळ्या पद्धती डिझाईन कशा करायच्या कोणत्या आणून मला नक्की कमेंट करा, ठीक आहे. तर अशी फायनल आपली आजची डिझाईन होती. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.